नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात आणि मालिकेमध्ये आता या प्रतिमाची तब्येत खूप जास्त ढासळली आहे. त्यामुळे आता सगळेजण तिला हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन आले आहेत आणि सगळेच प्रतिमाच्या काळजीमध्ये आहेत. तर डॉक्टर आता प्रतिमाचं ब्लड वगैरे सॅम्पल घेऊन टेस्ट करण्यासाठी देतात. तर अर्जुन आता डॉक्टरांना विचारतो की नक्की काय झालं आहे प्रतिमा आत्याला, प्रतिमा आत्या ठीक तर होईल ना. त्यावर डॉक्टर सांगतात की हो, त्यांचे ब्लड रिपोर्ट्स वगैरे आपण पाहिल्यानंतरच आपल्याला काय ते समजेल, पण त्यांची प्रकृती मात्र खूप ढासळलेली आहे. आता अश्विन देखील तिथेच असतो आणि खरं तर सगळेच जण खूप जास्त आता प्रतिमाच्या काळजीमध्ये पडलेले असतात. इतक्यातच आता एक नर्स ते ब्लड रिपोर्ट घेऊन येते. आता डॉक्टर ते ब्लड रिपोर्ट्स पाहतात आणि सांगतात की त्यांना सिव्हिअर अनेमिया झाला आहे आणि बरंच काय काय आता डॉक्टर तिथे सांगत असतात. तर आता डॉक्टर नक्की काय बोलताय हे काही रविराज, सायली आणि अर्जुनच्या लक्षात येईना. त्यावर आता अश्विन ते रिपोर्ट्स पाहतो आणि सांगतो की दादा, प्रतिमा आत्याचं हिमोग्लोबिन डेंजरसली कमी झालं आहे, आपल्याला लगेचच ट्रीटमेंट सुरू करावी लागणार आहे. आता हे ऐकून मात्र थोडाफार अंदाज येतो या रविराजला आणि अर्जुनला आता नक्की काय झालं आहे ते. तर सायली मात्र विचारत असते अश्विनला की प्रतिमा आत्या बऱ्या तर होतील ना. त्यावर अश्विन बोलतो की होपफुली ती बरी होईलच. आता त्याच्या तोंडून हे असं ऐकल्यानंतर अर्जुन मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये येऊन जातो, खूप पॅनिक होऊन जातो आणि बोलतो की तू असं का बोलतोयस की होपफुली, काहीही झालं तरी प्रतिमा आत्या बरी व्हायला हवी आहे. जी काही ट्रीटमेंट करायची आहे ना, लगेच ट्रीटमेंट सुरू कर. आता रविराज देखील हे ऐकून खूप पॅनिक झाला आहे आणि रविराज देखील हेच सांगतो की जी काही ट्रीटमेंट सुरू करायची आहे ताबडतोब ट्रीटमेंट सुरू करा. त्यावर आता अश्विन सांगतो की आपल्याला प्रतिमा आत्याला ब्लड द्यावं लागणार आहे ताबडतोब, त्यामुळे कदाचित प्रतिमा आत्याची प्रकृती थोडी सुधारू शकते. त्यावर डॉक्टर देखील सांगतात की हो, तुम्ही बरोबर सांगताय, आपल्याला यांना ब्लड द्यावं लागणार आहे, पण यांचा ब्लड ग्रुप मात्र ओ निगेटिव्ह आहे, जो की खूप रेअर आहे. आता आपल्याला यावेळेस इतक्या अर्जंटली ब्लड मिळेल की नाही थोडा शंका वाटते डॉक्टरांना सुद्धा. आता हे ऐकल्यावर रविराज मात्र बोलतो की अरे मग लगेच तयारी सुरू करा ना. नाही म्हणजे त्याची काही गरज नाही आहे की बाहेर कुठे डोनर शोधायची वगैरे. अरे तन्वीचा ब्लड ग्रुप देखील ओ निगेटिव्हच आहे, ती देईल ना तिच्या आईला रक्त. त्यावर आता अश्विन बोलतो की हो काका, तू काय बोलतोयस ते कळतंय मला, पण दरवेळेस असा मायलेकींचा ब्लड ग्रुप वगैरे एकच येईल असं नाही ना. त्यावर आता हा रविराज सांगतो की अरे मला खात्री आहे, लहानपणी एकदा आम्ही जेव्हा तन्वीचे ब्लड टेस्ट वगैरे केले होते ना, तेव्हा समजलं आम्हाला की तिचा आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप एकच आहे म्हणून. तन्वी देईल तिच्या आईला ब्लड. आता कधी नव्हे तर रविराजने तन्वीवर विश्वास दाखवला आहे आणि आता लगेच अश्विन आता तन्वीला फोन करतो. तर तन्वी देखील आता इथे हॉलमध्ये घरातील सर्वांसोबतच असते तेव्हा. तर अश्विनचा फोन उचलल्यावर आता घरचे सगळे सांगतात की स्पीकरवर टाक. आता ती स्पीकरवर टाकते फोन. तर अश्विन तिकडून बोलतो की तन्वी, तू आता जिथे कुठे असशील ना, ताबडतोब इथे हॉस्पिटलमध्ये निघून ये. त्यावर आता तन्वी विचारते की माझ्या आईची तब्येत कशी आहे, आई कशी आहे आता, ती शुद्धीवर आली ना. त्यावर आता अश्विन सांगतो की नाही, अजून ती अर्धवटच शुद्धीवर आहे, पण प्रतिमा आत्याला रक्त भरायची गरज आहे, तिचं रक्त खूप कमी झालं आहे आणि ताबडतोब तिला जर रक्त भरलं तरच ती वाचू शकेल. त्यामुळे तू ताबडतोब इथे ये आणि तुझा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप तर एकच आहे ना. त्यावर आता हे ऐकून खरं तर तन्वी आता घाबरलेलीच असते. त्यावर आता तन्वी बोलते की हो, ती माझी आई आहे, मी तिची मुलगी आहे म्हटल्यावर आमचा ब्लड ग्रुप एकच असेल ना, मी देईल आईला रक्त. त्यावर आता अश्विन बोलतो की अगं तसं नसतं, पण लकीली तुझा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप एकच आहे. लहानपणी केव्हा रविराज काकाने तुमच्या ब्लड टेस्ट केल्या होत्या ना, तेव्हा त्याला कन्फर्म झालं. त्यामुळे आता तू ताबडतोब इथे निघून ये आणि प्रतिमा आत्याला ब्लड दे, जेणेकरून प्रतिमा आत्या लवकर शुद्धीवर येईल, तिची प्रकृती लवकर सुधारेल म्हणून. आता हे सगळं ऐकल्यावर घरातील सर्वजण देखील अजूनच काळजीत पडून जातात प्रतिमाच्या. पण ही तन्वी मात्र आता थोडीशी गोंधळून गेली आहे
खरं तर घाबरली आहे ती खूप जास्त, कारण आता तिलाही माहीत आहे की तिचा ब्लड ग्रुप काही प्रतिमाशी मॅच होत नाही आहे. आणि आता रक्त देण्याच्या वेळेस जर ब्लड ग्रुप चेंज आहे हे जर सगळ्यांच्या लक्षात आलं तर मग तिचं भांडं मात्र इथेच फुटणार आहे. त्यामुळे आता ती बोलते की मी रक्त देऊ का? त्यावर आता अश्विन खरं तर तिला खूप ओरडतोच तिच्यावर आणि तिला बोलतो की लवकरात लवकर इथे रक्त देण्यासाठी निघून ये म्हणून. आता ही फोन ठेवून देते, पण खरं तर अजूनही विचारातच पडलेली असते की आता माझं भांडं तर फुटेल तिथे जर रक्त द्यायला मी गेले तर काय करू मी. आणि ती अजूनही तिथेच तशीच उभी असते हॉलमध्ये. आता मात्र प्रताप चिडतो तिच्यावर आणि बोलतो की तन्वी, अगं अशा वेळेस ना एक एक सेकंदसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तुला कळत नाही आहे का हे? निघ लवकर हॉस्पिटलला जा आणि रक्त दे प्रतिमाला. आता कल्पना देखील तिच्यावर खूप चिडते आणि बोलते की तन्वी, तुला कळत नाही आहे का गं? अगं लवकर जा पटकन आणि जा प्रतिमाला रक्त दे. आता सुमन देखील तिला समजावतीये, तन्वी अगं तुला चांगलं वागायचा एक चान्स मिळतोय, तुला तो देखील सोडायचा आहे का? कमीत कमी हा चान्स तरी सोडू नकोस. अगं जा पटकन वहिनींना रक्त दे. आता घरातील देखील आता जे हट्टायलाच लागले तन्वी मागे की पटकन जाऊन रक्त दे म्हणून. अस्मिता देखील आता तिला ओरडतीये की पटकन जा प्रतिमा आत्याला रक्त दे. आता तर ही तन्वी जास्तच गोंधळली आहे की आता काय करू. आणि आता तिला नाईलाजाने तिथून बाहेर पडावं लागतं घरातून हॉस्पिटलला निघण्यासाठी. तर इकडे हॉस्पिटलमध्ये मात्र सगळेजण आता तन्वीचीच वाट पाहत आहे की आता तन्वी केव्हा येईल आणि केव्हा ती प्रतिमाला रक्त देईल आणि प्रतिमाची तब्येत थोडी सुधारेल. तर इकडे सायली, अर्जुन, रविराज, अश्विन सगळेच आता इथे हॉस्पिटलमध्ये असतात. तर खरं तर सायलीला आणि अर्जुनला मात्र डाऊटच असतो की तन्वी खरंच येऊन इथे प्रतिमाला आता रक्त देईल की नाही. आणि आता खूप वेळ झाला आहे तरी देखील तन्वी अजून हॉस्पिटलला पोहोचलेली नाही आहे. त्यावर आता रविराजला देखील आता तन्वीवर शंका यायला लागली आहे, पण तरी देखील तो सगळ्यांना समजावतो की येईल, तन्वी येईल आणि देईल ती प्रतिमाला रक्त, त्या दोघींचा ब्लड ग्रुप एकच आहे म्हणून. तर अश्विन देखील बोलतो की काका तन्वी येतीये ना, अरे ती इतकी पण वाईट नाही आहे, ती देईल प्रतिमा आत्याला रक्त, वाचेल प्रतिमा आत्या. खरं तर आता सायली आणि अर्जुनला थोडाही विश्वास नाही आहे की तन्वी खरंच येईल आणि खरंच रक्त देईल म्हणून. त्यावर आता सायली बोलते की जिने यायला हवंय ती मात्र अजूनही आली नाही आहे रक्त द्यायला, आपण दुसरं कुठे चौकशी करूयात का रक्ताची. त्यावर अर्जुन देखील सांगतो की अश्विन तू बाकीची सगळी तयारी वगैरे सुरू कर. त्यावर अश्विन बोलतो की हो आता तन्वी येतच असेल, तन्वी आली की आपण तिचा ब्लड ग्रुप एकदा चेक करून कन्फर्म करू आणि मग लगेच पुढच्या सगळ्या तयारीला लागूयात. आता अश्विन मात्र परत एकदा तन्वीला फोन करून पाहत असतो. तर सायलीच्या जीवाला काही चैन मिळेना, ती आता ICUमध्ये ठेवलेल्या त्या प्रतिमाकडे पाहत असते आणि तिला प्रतिमासोबत घालवलेले सगळे चांगले वाईट क्षण आता तिच्या डोळ्यांसमोर तरळत असतात. तर घरी देखील सगळेजण प्रतिमाच्या काळजीमध्ये पडलेले असतात. त्यावर पूर्ण आजी देखील बोलते की प्रतिमा इतकी आजारी होती आणि आपल्याला कळालं तरी कसं नाही. त्यावर सुमन देखील बोलते की हो ना, वहिनींचं रक्त इतकं कमी झालं की त्यांना आता रक्त भरावं लागतंय आणि तरी देखील आपल्याला कसं कळालं नाही बरं. त्यावर आता कल्पना बोलते की आपल्याला कळालं नाही कारण तिने आपल्याला कधी कळूच दिलं नाही. तिचं काही जरी दुखत असलं ना तरी ती कधीच कोणालाच सांगत नाही. नेहमीचंच आहे प्रतिमाचं हे सगळं आणि त्यामुळेच मग आता तिची तब्येत एवढी बिघडली आहे. त्यावर आता प्रताप देखील बोलतो की हो ना, तिकडे हॉस्पिटलमध्ये काय चालू असेल काय नाही माहीत नाही. त्यावर अस्मिता बोलते की मला तर खूप काळजी वाटते, मी सायलीला फोनच करून पाहते आता काय चाललं आहे तिकडे हॉस्पिटलमध्ये. त्यावर कल्पना तिला बोलते की तू थांब, मी सायलीला फोन करते, नाहीतर तिच्याशी बोलता बोलता तुझाही BP वाढायचा. आणि आता कल्पना सायलीला फोन करते. तर सायली विचारते प्रिया निघाली आहे का घरून, प्रिया अजून इथे पोहोचलेली नाही आहे. तर कल्पना सांगते की काय, प्रिया अजून तिथे पोहोचलेली नाही आहे? अगं ती तर मघाशीच निघाली आहे, एव्हाना ती पोहोचायला हवी होती. पण प्रतिमाची तब्येत तर ठीक आहे ना. त्यावर सायली सांगते की हो, म्हणजे त्या अजून शुद्धीवर आलेल्या नाही आहेत, अजून त्या ग्लानीमध्येच आहेत.
त्यांना रक्त भरल्यानंतर सुधारेल त्यांची तब्येत. आणि आता खरं तर हे ऐकून सायली देखील आता शॉकमध्ये गेलेली असते की प्रिया घरून तर निघाली आहे पण अजून हॉस्पिटलला कशी पोहोचली नाही आहे. आणि घरातले देखील आता अजूनच जास्त काळजीत पडतात की आता प्रतिमाला एवढ्या तातडीने रक्ताची गरज आहे आणि नेमकं याच वेळेमध्ये आता तन्वी म्हणजेच प्रिया मात्र कुठे गायब झाली आहे म्हणून. तर तन्वी अजून पोहोचली नाही आहे. तर इकडे सुभेदारांच्या घरी पण आता सगळेजण काळजीत आहेत आणि हॉस्पिटलमध्ये पण इकडे सायली, अर्जुन वगैरे सगळे काळजीत आहेत. आता सायली तिथे आत प्रतिमाला भेटायला जाते, तिचा हात वगैरे हातात घेते. आता प्रतिमा ग्लानीमध्येच असते पण तरी देखील ती सायलीला ओळखते आणि बोलायचा प्रयत्न करत असते. त्यावर सायली तिला समजावते की प्रतिमा आत्या, आता तुम्ही काही एक बोलू नका, नाहीतर तुम्हाला परत धाप लागेल की नाही. तुम्ही आराम करा, तुम्ही लवकर बऱ्या होणार आहात. तर सायली आता त्या प्रतिमाच्या रूममधून बाहेर येते. तर ते अजून दोघेही सायली आणि अर्जुन विचार करत असतात की आई तर म्हणाल्या की प्रिया मगाशीच निघाली आहे, मग प्रिया अजून कशी नाही पोहोचली. आता तर 1 तास होत आला आणि हॉस्पिटलमध्ये यायला घरापासून इतकाही वेळ नाही लागत. तर अश्विन आता ही प्रिया कुठपर्यंत आली आहे पाहायला तिला फोन करत असतो. तर प्रिया मात्र इथे गाडीमध्येच बसून असते आणि अश्विनचा फोन येताच मात्र ती आता अजूनच घाबरून जाते आणि बोलते की हा अश्विन सतत फोन करतोय, नाही हा सारखा फोन करतच राहणार आहे आणि रक्त दे म्हणून मागंही लागणार आहे. पण आता मी नक्की काय करू, या सगळ्यातून मी कसं बाहेर पडू. नाही, आता जर मी रक्त द्यायला गेले आणि माझा आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप एक नाही आहे हे समोर आलं तर माझं तर भांडच फुटेल. मी तन्वी नाही आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईल आणि मग सगळेजण मला इथून हाकलवून देतील वगैरे, आता असा विचार इथे तन्वी करते. तर आता अश्विन इकडे एकदम काळजीपोटी आता तिला सतत फोन करतोय, तर ती फोन मात्र काही उचलत नाही आहे. तर आता सायली आणि अर्जुनलाही आता तन्वीवर डाऊट आला आहे आणि दोघांचं डिस्कशन सुरू असतं की तन्वी मुद्दाम वेळ काढते आहे. तिला कदाचित प्रतिमा आत्यांना ब्लड द्यायचंच नसेल, पण का, तिला तिच्याच आईला रक्त का द्यायचं नाही आहे. तर तन्वी मात्र इकडे आता अश्विन फोन करतोय म्हणून घाबरली आहे आणि ती फोन स्विच ऑफ करायचा विचार करते. तिला आठवतं की ती जेलमध्ये जेव्हा नागराजला भेटायला गेलेली असते तेव्हा नागराज तिला बोलतो की तुझं सत्य आता उघड होणार आहे, तू माझ्यासोबत डबल गेम करत होतीस का, आता मात्र तुझाच डबल गेम करणार आहे मी. आणि तुला काय वाटलं, मी आणि महिपत असं जेलमध्ये खडी फोडत असताना तू बाहेर आनंदात राहशील का, तूही आता जेलमध्ये जाणार आहेस वगैरे. आता हे सगळं काही तन्वीला आठवतं आणि त्यामुळे तर ती जास्तच घाबरून जाते. आता अश्विनने परत फोन करू नये म्हणून ही आता फोन स्विच ऑफ करून टाकते आणि थोडं उशिरा हॉस्पिटलमध्ये जायचं ठरवते. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता सगळेजण तन्वीचीच वाट पाहत आहे आणि प्रतिमाची प्रकृती आता रक्त न मिळाल्यामुळे जास्तच खालावत चालली आहे. आता अश्विन पाहतो की प्रतिमाचा BP आता कमी होत चालला आहे आणि तो बोलतो की प्रतिमा आत्याचा BP खूप कमी होत चालला आहे, आपल्याला लवकरात लवकर हिला रक्त द्यायला हवं आहे, लवकरात लवकर ट्रीटमेंट करायला हवी आहे. आता हे ऐकून तर सगळेजण अजूनच काळजीत पडलेत. पण रविराज मात्र खूप चिडतो आता आणि अश्विनला बोलतो की तन्वी कुठे आहे, तुझी बायको येणार आहे का प्रतिमाला रक्त द्यायला, आणि का गेली आहे ती तिच्या मैत्रिणींबरोबर कुठे पार्टी करायला. आता खरं तर अश्विन देखील आता तन्वीवर खूप चिडला आहे आणि तो बोलतो की मी फोन करून पाहतो. आता तो तन्वीला फोन करून पाहतो तर तन्वीचा फोन मात्र स्विच ऑफ येत असतो. त्यावर आता अर्जुन बोलतो की ती अजून घरीच असणार आहे, घरून निघालीच नसेल. त्यावर सायली सांगते की नाही, अहो आई तर म्हणाल्या की तन्वीला घरातून निघून खूप वेळ झाला आहे, ती एव्हाना पोहोचायला हवी होती. त्यावर अर्जुन बोलतो की ठीक आहे, मीच मम्माला फोन करून पाहतो आणि तो कल्पनाला फोन करण्यासाठी आता बाहेर जातो आणि कल्पनाला फोन करून विचारतो की मम्मा प्रिया घरी आहे का, निघाली आहे का ती घरातून. त्यावर कल्पना सांगते की अरे तिला तर केव्हाच कितीचा वेळ झाला इथे निघून, ती पोहोचली नाही का अजून तिथे. त्यावर अर्जुन विचारतो की किती वेळ झाला असेल साधारण तिला तिथून निघून. त्यावर आता कल्पना सांगते की अरे आता अर्धा पाऊण तास झाला ती घरातून निघून आणि एव्हाना पोहोचायला देखील हवी होती, म्हणजे अजून देखील ती तिथे पोहोचली नाही आहे का. अरे नक्की गेली कुठेही, काय चाललंय तरी काहीच. ते जाऊ दे, प्रतिमाची तब्येत तर ठीक आहे ना.
त्यावर अर्जुन सांगतो की हो, इथे सगळं काही व्यवस्थित आहे, तुम्ही कोणीही अजिबातही काळजी करू नका, मी सांगतो तुम्हाला इथे काय होतं आहे ते, बोलतो मी नंतर. आता असं बोलून अर्जुन देखील आता फोन ठेवून देतो. तर इकडे प्रतिमाची तब्येत मात्र आता जास्तच खालावत चालली आहे आणि सगळेच जण आता खूप काळजी करत आहेत प्रतिमाची. तर रविराज आता तिचा हात हातात घेऊन तिला थोडासा धीर देण्याचा प्रयत्न करतोय. तर सायली, अर्जुन, अश्विन आता बाहेर आले आहेत. अश्विन आता सतत तन्वीला फोन करून पाहतोय, पण तन्वीचा फोन मात्र स्विच ऑफ येतोय. तर सायली आणि अर्जुन मात्र दोघेही विचार करतायत की आता दुसरं कुठून वगैरे आपण जर ब्लडची व्यवस्था करू शकतो का. त्यावर आता अश्विन सांगतो की मी सगळ्या हॉस्पिटलमध्ये, ब्लड बँकमध्ये वगैरे चौकशी केली आहे, पण खरं तर प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुपच खूप रेअर आहे, O निगेटिव्ह, आणि याचा ब्लड असं सहजासहजी आपल्याला उपलब्धही होत नाही आहे. आता तन्वी येईल, तुम्ही विश्वास ठेवा, ती येईल लवकर आणि प्रतिमा आत्याला रक्त देईल वगैरे. त्यावर आता या गोष्टीवर तर काही सायली आणि अर्जुनला आता विश्वासच वाटत नाही आहे की तन्वी येऊन प्रतिमा आत्याला वाचवेल. तर तेवढ्यातच तिथे एक नर्स येते आणि अश्विनला सांगते की कुठल्याशा मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये ब्लड अवेलेबल आहे म्हणून. आता हे ऐकून खरं तर सगळ्यांच्या जीवात थोडासा जीव येतो, पण अर्जुन विचार करतो की मुंबई म्हणजे आता तिथून इथे येण्यासाठी मात्र 3 ते 4 तास तरी लागतील. आणि तो अश्विनला विचारतो की इतका वेळ आहे का आपल्याकडे. त्यावर अश्विन सांगतो की नाही, आपल्याकडे इतका वेळ नाही आहे आणि आपण एवढी मोठी रिस्क देखील घेऊ शकत नाही आहे. 3 ते 4 तास म्हणजे खूप मोठा वेळ होतो. आपल्याला जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करावं लागेल. तन्वी देखील फोन उचलत नाही आहे, ती कुठपर्यंत पोहोचली तेही कळत नाही आहे. आणि आता अश्विन परत एकदा तन्वीला फोन करून पाहत असतो, पण ती फोन काही उचलेना. तर सायली आणि अर्जुन आता थोडं बाजूला येतात आणि त्यांचं डिस्कशन चालू असतं की तन्वी अजून कशी पोहोचली नाही आहे, म्हणजे ती मुद्दाम वेळ काढती असं नाही वाटत आहे का. त्यावर अर्जुन बोलतो की हो, हे असंच आहे. त्यावर सायली बोलते की पण ती असं का करत असेल, म्हणजे स्वतःच्याच आईला रक्त देण्यासाठी ती नाही का बोलत असेल, तिला प्रतिमा आत्यांना रक्त का द्यायचं नसेल. आणि तेवढ्यातच असा हताश झालेला एकदम असा रविराज तिथे येऊन बसतो. तर सायली आता त्याला धीर द्यायचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच आता अर्जुनला आठवतं की जेव्हा प्रतिमा आत्या सापडली तेव्हा ती सगळ्यात आधी कुसुमताईला सापडली होती आणि कुसुमताईने सांगितलं की जेव्हा सायलीला रक्ताची गरज होती तेव्हा प्रतिमा आत्याने सायलीला रक्त दिलं होतं. याचाच अर्थ सायलीचा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप एकच आहे. आता अर्जुन हे सगळं या अश्विन, सायली आणि रविराज यांना सांगतो आणि बोलतो की सायली, कदाचित तुझा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप एकच आहे, म्हणूनच तर तेव्हा प्रतिमा आत्याने तुला ब्लड दिलं होतं, आठवतंय का तुला काही. त्यावर सायली देखील बोलते, अरे हो, आपण हे एवढी महत्त्वाची गोष्ट कशी काय विसरलो बरं, आपल्या आधीच लक्षात यायला हवं होतं हे, आपण इतका वेळ प्रियाची वाट पाहतच बसलो नसतो मग. तेवढ्यात रविराज बोलतो की म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का सायलीचा आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप एकच आहे, त्यामुळेच मग प्रतिमाने सायलीला रक्त दिलं होतं तेव्हा. तितक्यातच अश्विन बोलतो की काका, आपण एक काम करूया, आपण सायली वहिनीचा ब्लड ग्रुप आधी चेक करूयात आणि सायली वहिनीचा ब्लड ग्रुप जर O निगेटिव्हच असेल ना तर आपण प्रतिमा आत्याला ब्लड देता येईल आपल्याला. आणि आता अश्विन सायलीला तिच्यासोबत घेऊन जातो आणि तिचा ब्लड ग्रुप वगैरे चेक करतो. तर तोपर्यंत आता ही तन्वी देखील आता तिथे हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते आणि त्या रिसेप्शनिस्टला वगैरे विचारते ती की प्रतिमा किल्लेदार पेशंट कुठे आहे. तर तिला रिसेप्शनिस्ट सांगते की तिकडे ICUमध्ये ठेवलं आहे त्यांना. आता ही तन्वी मात्र विचार करत असते की आता हॉस्पिटलमध्ये आली आहे, तिथपर्यंत जावं तर लागणारच आहे. ती जर मेली असेल ना मी जाण्याआधीच तर लई बरं होईल, म्हणजे मग मला तिला रक्तही द्यावं लागणार नाही आहे आणि माझं सत्यही कोणाला समजणार नाही आहे. आता ही तन्वी मात्र इतका म्हणजे तिला प्रतिमाबद्दल किंवा कोणाबद्दल काही एक घेणं देणं नाही आहे आणि ती इथे डायरेक्ट आता प्रतिमाचं काळजी करण्याऐवजी प्रतिमा मेली असेल तर माझा फायदा होईल असा विचार करते. तर इकडे अश्विन आता घाईघाईने रविराजकडे येतो आणि त्याला सांगतो की
लकीली सायली वहिनीचा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप मॅच झाला आहे. सायली वहिनीचा देखील ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे आणि आता सगळी प्रोसिजर वगैरे सुरू झाली आहे. तर थोड्या वेळामध्येच प्रतिमा आत्याला ब्लड दिलं जाईल. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता शेजारीच त्या ICUच्या शेजारच्याच रूममध्ये आता सायलीचं ब्लड मॅच झाल्यामुळे आता तिचं ब्लड काढायचं काम सुरू असतं. तर तिच्यासोबत अश्विन देखील तिथेच आहे. तर तिचं ब्लड काढल्यानंतर नर्स लगेच ती ब्लडची बॅग घेऊन येतात आणि इकडे प्रतिमाला आता ते ब्लड आता चढवलं जातं. त्यामुळे आता खरं तर सगळ्यांच्याच थोडासा जीवात जीव आला आहे की आता रक्त चढवल्यानंतर आता प्रतिमा थोडासा तरी रिस्पॉन्स देईल, आता तिची प्रकृती थोडीफार सुधारेल. आणि आता अश्विन सांगतो की प्रतिमा आत्याची प्रकृती आता सुधारेल आणि कदाचित उद्या सकाळपर्यंत आपण तिला डिस्चार्ज देखील मिळवून घरी घेऊन जाऊ शकतो म्हणून. त्यामुळे आता सगळेच जण थोडेसे हायसं वाटतंय सगळ्यांनाच आणि सगळेच थोडेसे आनंदी देखील आहेत. तर अर्जुन आता फोन करून कल्पनाला सांगत असतो. तर त्याचं हे सगळं फोनवरून बोलणं आता इथे तन्वी ऐकत असते. तर अश्विन सांगत असतो की तन्वी मात्र अजून काही इथे आलेली नाही आहे, पण प्रतिमा आत्याला रक्त मिळालं आहे. सायलीचा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप मॅच झाला आहे आणि आता सायलीनेच प्रतिमा आत्याला रक्त दिलं आहे. तुम्ही काही काळजी करू नका. अश्विन बोलला की उद्या सकाळपर्यंत प्रतिमा आत्याला डिस्चार्ज वगैरे देखील मिळेल. आता हे ऐकून घरी देखील सगळ्यांच्या जीवात जीव आला आहे. तर तन्वी आता हे सगळं काही ऐकत असते आणि हे ऐकून तिलाही थोडंसं हायसं वाटतं की चला, म्हणजे आता मला काही या प्रतिमाला रक्त वगैरे द्यावं लागणार नाही आहे आणि आता माझं सत्य काही कोणासमोर येणार नाही आहे, वाचली आहे मी, पण तरी देखील आता मला जावं तर लागणार आहे अश्विनसमोर. तर अश्विन इकडे सायलीला बोलत असतो की सायली वहिनी, बरं झालं तुझा ब्लड ग्रुप मॅच झाला आणि तुला प्रतिमा आत्याला ब्लड देता आलं, नाहीतर अजून थोडा वेळ जर प्रतिमा आत्याला ब्लड नसतं मिळालं तर काय झालं असतं. आता त्यांचं हेच बोलणं सुरू असताना तन्वी मात्र लगेच तिथे धावत पळतच येते. अश्विन, अश्विन, अरे कशी आहे माझी आई, चल मला तिला रक्त द्यायचं आहे, चल लवकर चल, ती बरी तर होईल ना. आता अश्विन मात्र खूप चिडला आहे तन्वीवर आणि बोलतो की हे काय तन्वी, किती उशिरा आली आहेस तू, घरापासून इथपर्यंत येण्यासाठी 1 तास लागतो का. अगं मी तुला फोन केलं तेव्हा काय सांगितलं होतं की ताबडतोब जशी आहे तशी इथे निघून ये म्हणून. 15 मिनिटामध्ये तू इथे पोहोचायला हवी होतीस आणि तू 1 तासाने आली आहेस. आणि आता त्याची काही गरजही नाही आहे, कारण सायली वहिनीने प्रतिमा आत्याला रक्त दिलं आहे. प्रतिमा आत्याची तब्येत आता ठीक आहे. त्यावर आता ही तन्वी मात्र नाटक करते की अश्विन, अरे माझा फोनच सायलेंटवर होता, त्यामुळे तू मला फोन केलेले मला समजलेच नाही, खरंच ना, पण मी आता आली आहे ना, अरे मला देखील माझ्या आईला रक्त द्यायचं होतं वगैरे. आता ही नेहमीप्रमाणे नाटक करत असते तिचं. पण आता तिचे हे नाटकं मात्र सायली आणि अर्जुनच्या चांगलेच लक्षात आले, त्यामुळे ते काही तिला जास्त एंटरटेनही करत नाहीत. तर अश्विन मात्र चांगलाच चिडलेला असतो तिच्यावर आणि चांगलीच कान उघडणी करतो तो इथे आता तन्वीची. तर तन्वी त्याला विचारते की आई कशी आहे आता, ती शुद्धीवर तर आली ना, आई वाचेल ना. त्यावर अश्विन सांगतो की प्रतिमा आत्या आता एकदम व्यवस्थित आहे आणि ती थोड्याच वेळामध्ये शुद्धीवर देखील येईल. आता हे ऐकून तन्वी आता लगेच देवाला नमस्कार करायचं वगैरे नाटक करत असते आणि देवाचे आभार मानायचं नाटक करत असते की देवा बरं झालं, आई ठीक आहे वगैरे. आणि तिचे हे सगळे नाटकं मात्र सायली आणि अर्जुन पाहत असतात. तर त्यांच्या मात्र हे नाटकं चांगलेच लक्षात आली आहेत आणि ते मात्र तिला थोडेही एंटरटेन करत नाही. उलट आता त्यांना तन्वीवर असलेला संशय जो असतो तो मात्र अजूनच वाढत चालला आहे त्यांचा. तर आता घरी आल्यानंतर मात्र अर्जुन अजूनही तोच विचार करत असतो की तन्वी रक्त द्यायला का आली नाही आहे. नाही म्हणजे एव्हाना तिने रक्त देण्यासाठी यायला हवं होतं, पण तिच्याच आईच्या बाबतीत ती असं का वागली आहे. त्यावर आता सायली देखील प्रियाचाच विचार करते आणि सायली देखील बोलते की नाही म्हणजे प्रिया कशीही असली तरी तिच्याच आईला रक्त द्यायला का आली नसेल बरं, म्हणजे तिच्याच आईच्या जीवावर ती का उठली असेल, तिला तिच्या आईबद्दल का होईना थोडंफार प्रेम का मनात असेलच ना. त्यावर आता अर्जुन बोलतो की नागराजने आपल्याला जे काही पॉईंट सांगितले होते आपण ते सगळे लिहून काढूयात आणि यावर विचार करूयात.
तर सायली आता डायरी घेऊन ते सगळे पॉईंट्स लिहित असते, पण तेवढ्यातच तिला कल्पना आवाज देऊन खाली बोलावते. त्यामुळे सायली आता ते हातातील वही आणि पेन तसाच घेऊन आता खाली येते. तर कल्पना तिला विचारते की प्रतिमाला डिस्चार्ज कधी भेटेल. त्यावर सायली सांगते की अश्विन भाऊजी तर असंच म्हणालेत की उद्या सकाळपर्यंत प्रतिमा आत्यांना डिस्चार्ज मिळायला हवा आहे. त्यावर आता कल्पना बोलते की म्हणजे आपल्याला नेहमीप्रमाणे धुलवड साजरी करता येईल. मी एक काम करते, सगळं सामान आहे की नाही पाहते. त्यावर सायली बोलते की आई अहो मी पाहिलं आहे, सगळं काही आहे आणि आता धुलवडीसाठी काय काय सामान मागवायचं आहे त्याची यादी या दोघी करत असतात. तर तेवढ्यातच आता तिथे तन्वी येते आणि तन्वीला खरं तर या दोघींचं बोलणं ऐकायचं असतं, पण ती आता तिथे येऊन पाणी पिण्याचं नाटक करत असते. तर कल्पना आता सायलीला काय काय वस्तू आणायच्या आहेत ते सांगत असते. तर सायली आता त्या सगळ्या वस्तूंची नोंद आता तिच्या डायरीमध्ये करत असते. आता हे सगळं लिस्ट बनवून झाल्यानंतर कल्पना सांगते की मी ही लिस्ट विमलकडे देते आणि तिला उद्या लगेच हे सगळं काही सामान मागवायला सांगते. तर सायली एकदा तन्वीकडे पाहते आणि आता तीही खरं तर वर जाताना ते डायरी आणि पेन तिथेच विसरून तशीच वर निघून जाते. आता सायली तिथून गेल्यानंतर तन्वी त्या डायरीमध्ये काय लिहिलं आहे हे पाहण्यासाठी येते. तर पाहते तर त्यामध्ये तिचंच नाव लिहिलेलं असतं आणि खाली काही मुद्दे देखील लिहिलेले असतात. आता तन्वी मात्र विचार करते की सायलीचं नक्की काय चाललं आहे, इथे माझं नाव का लिहिलं आहे आणि हे सगळे मुद्दे कशाचे आहेत. आता तन्वी हाच विचार करत असते आणि ती पटकन त्या डायरीचं ते लिहिलेलं पान फाडते आणि घेऊन जाते. तर सायली इकडे वरती येते. तर अर्जुन तिला सांगतो की त्या पॉईंट्समध्ये ना अजून एक पॉईंट तू ॲड कर की आज तन्वीने प्रतिमा आत्याला ब्लड दिलं नाही आहे, ती मुद्दाम उशिरा आली वगैरे. तेव्हा सायलीच्या आता लक्षात येतं की आपण डायरी तर खालीच विसरलो. त्यावरती बोलते की अहो मी डायरी आणि पेन तर खालीच विसरले यादी करताना, मी लगेच आले. आता सायली खाली येऊन ती डायरी पाहते तर त्यामध्ये तिने लिहिलेले ते मुद्दे वगैरे ते पान तिला कुठेही सापडत नाही आणि तिच्या लक्षात येतं की हे तन्वीचंच काम आहे. आपण वरती गेल्यानंतर तन्वीनेच ही डायरी पाहिली असणार आणि हे पान फाडून ती घेऊन गेली असणार. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता तन्वीचा खोटेपणा उघड करण्यासाठी सायली आणि अर्जुन नवीन प्लॅन करतात की आता हिची ब्लड टेस्ट तर झालीच पाहिजे आणि त्यासाठी ते घरातील आता सर्वांना सांगतात की धुलवडीनिमित्त आपण एक उपक्रम करणार आहोत. म्हणजे अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे आपल्या घरी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम ठेवणार आहोत आपण आणि घरातील सर्वांनीच यामध्ये भाग घ्यायचा आहे, सर्वांनी ब्लड डोनेट करायचं आहे. तर आता तन्वीला देखील सर्वांसोबत ब्लड डोनेट करायची वेळ येते तिच्यावर आणि ती खरं तर खूप तोंड वाकडं करूनच आता ते ब्लड देत असते. पण आता सायली आणि अर्जुनचा नक्की काय प्लॅन आहे हा मात्र काही तिच्या लक्षात येतच नाही आणि सायली आणि अर्जुन मात्र खुश असतात की त्यांचा प्लॅन मात्र आता सक्सेसफुल झाला आहे म्हणून. तर हा सगळा कॅम्प वगैरे झाल्यानंतर मात्र मस्त छानपैकी सगळेजण धुलवडीचा आनंद घेताना आणि रंग खेळताना वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आता तन्वीचं सत्य सायली अर्जुनसमोर येईल की नाही हे पाहण्यासाठी उद्याचा म्हणजेच पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका. धन्यवाद.